तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या कोकणच्या कोळी या यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण आलोय पापलेट मासेमारीसाठी। सकाळ सकाळ लवकर आलेलो, जवळजवळ 4 ते पावणे 4ला घरून आलेलो। येताना वातावरण पण खराब होतं, तरी पण आलोय आज। बघू आपल्याला आज पापलेट मिळतात की नाही। आताच आपले अर्धे जाळं टाकून झालेत, त्याला आपण सिग्नल बांधलाय बावट्याला आणि सोडून दिलाय, जेणेकरून लांबून आपल्याला समजेल की आपले जाळं या ठिकाणी आहेत। आता आपण जाऊ आपली दुसरी जाळं टाकायला। त्या साईडला आपली अर्धी जाळं टाकलीत, चला आता दुसरी जाळं टाकू। तर मंडळी, सकाळचे वाजले ते म्हणजे फक्त 5:30 आणि आपली सर्व जाळं टाकून झाली। आता पूर्ण उजेडला काय, जाऊ आपण जाळं घ्यायला, तेव्हा समजेल आपल्या जाळ्याला पापलेट येतात की नाही। कारण की आज भरपूर वातावरण खराब झालंय, येताना पण किनाऱ्याला जाम लाटा झालेल्या आहे। तर बघू आपल्याला पापलेट मिळतात का नाही। आज आपण सेपरेट मोठ्या पापलेटची पण जाळे आणलीत, तर बघू त्यात काय मावर येते आपल्याला। फायनली नॉर्मल उजेडलाय, आता डायरेक्ट आलोय आपल्या जाळांजवळ। डायरेक्ट जाळं घ्यायला सुरुवात करू, समजेल आज पापलेट मिळतात की नाही। कारण की वातावरण पूर्ण खराब झालंय, आज बघू शकताय पूर्ण असं वाटतं का आज पाऊस पडेल। चला तर डायरेक्ट जाऊ आता जाळं घ्यायला, बघू आज पापलेट मिळतात का नाही आपल्याला। कारण की वातावरण पण जाम खराब झालंय आज। डायरेक्ट जाऊ जाळं घ्यायला। जाळं घ्यायला सुरुवात करतोय आताच। पहिला झालाय जेलीफिश। जेलीफिशच्या मागच्या बाजूला हात लावल्यावर काय नाही होत, हे जे दिसतंय नॉर्मल रेड कलर मध्ये, ते लागलं का अंगाला खाज येते जाम। सर्ग आलाय बघा केवढसा, एकदम बारीक। रावस पापलेट अजूनपर्यंत काय नाही येत, एक कावला आलेला आणि आलाय बघा काय रावस। एक पापलेट आलाय, साईज बघू शकता मस्त आहे साईज। 2-3 आली तरी काम होते, पण येत नाही अजून जास्ती, पहिलाच सर्ग आलाय। साईज बघू शकता कसली मोठी आहे, आपल्या हातापेक्षा पण मोठी साईज आहे। मोरी आणि बुच्चा जवळ आलाय बघा काय, चिंबोरा। एकदम खडकातला चिंबोरा आहे, एकदम बुच्चा जवळ आलाय आणि सर्गा दे का कौस आहे। पापलेट आलाय परत एक, मीडियम साईजचा। आधी आलेला तो जाम मोठा होता, हा बारीक आहे। कावला सर्ग आलाय, एकदम लांब आहे। बघू शकता कसलं लांब आहे सर्ग आहे, एकदम असा लांब साईज मध्ये। आज एकदम मोठ्या साईजची नाही आहेत, येतात ते एकदम मीडियम नाही तर बारीकच आहेत।
आज हवामान पण जाम खराब झालाय, लाटा झाल्यात. असली कावलीच येतात आज जास्ती. पापलेटची साईज कसली येते आज. त्याला आपण जिवंत सोडून देऊ. आणि आलाय बघा का इचार. 300 ते 400 ग्रामचे असेल अंड्याचे. एकदम मोठे आहे. जर यांनी त्याचा तो डुका मारला तर डायरेक्ट रक्त येतील हातातून. कसली मोठी आहे इचार. आणि आले ते म्हणजे आता मक्के पण येतात जाम आणि इचार. एकदम सावकाश काढायला लागते. बघू शकते कसली मोठी आहे. जर हिने हे मारला तर डायरेक्ट हातातून रक्त येणं कन्फर्म. कसली धार आहे बघायला आणि कसली मोठी आहे. चला हिला सोडून देऊ, आपल्या काही कामाची नाही. एक दात्री आली या साईडला. पापलेट अजिबात काय नाही आहेत. आज पापलेट काय नव्हते, बरेच टायमाने हे आलाय. त्याची साईज मस्त आहे. आधी पण 2-3 आलेली बारीक होती ती. एकदम जिवंत आहे आणि साईज पण मस्त आहे. आधी आलेली ती जरा बारीक होती, ती नंतर समजेल नक्की किती आहेत. सरगा परत एकदम ताजा आलाय. अजिबात खवलं पण नाही गेलीत. आणि एक साईडला आलाय कावला. आणि हा बघा एकदम अजिबात खवलं नाही गेलीत. सरग्याची साईज बघा कसली आहे. कावला असले आपण घेत नाही, सोडून देतो. तर मंडळी फायनली आपली पापलेटची झालं घेऊन झालीत सर्व. आज आपल्याला जास्त नाही पापलेट आलेत, थोडेच आलेत. नक्कीच ते किनाऱ्याला गेल्यावर दाखवतो तुम्हाला. आणि आज वादळ पण झालाय थोडा. तर डायरेक्ट जाऊ आपण आपल्या किनाऱ्याच्या दिशेने. चला डायरेक्ट किनाऱ्यावर जाताना भेटू. आता आज वातावरण पूर्ण खराब झालंय. भरपूर लाटा येतात आज. एकदम सावकाश जायला लागते. बघू शकते कसल्या मोठ्या लाटा येतात एकदा. बघू शकता वातावरण कसला बेकार झालाय. पूर्ण लाटा झाल्यात किनाऱ्याला. भरपूर लाटा येतात आणि जाम मोठ्या आहेत.
एकदम सावकाश घ्यायला लागते. बघू शकता कसं लाटा फुटतात, एकदम खोल समुद्राच्या साईडला फुटतात. आता एकदम फास्ट मध्ये चाललोय. एकदम बेकार वादळ झालाय असं वाटतंय. बघू शकता पूर्ण सगळीकडे लाटा येतात. अजून किनारा आपला बराच लांब आहे. मागे पण लाटा जाम येतात अजून. एकदम मोठ्या आहेत या लाटा, अशा बारीक वाटतात. चला फायनली आलोय ते म्हणजे किनाऱ्याला. बघू शकता लाटा कसल्या येतात. एकदम पूर्ण समुद्र लाटांनी भरलाय. जिथे नजर जाईल तिथे फक्त लाटाच लाटा येतात. एकदम रिस्क असते या टायमाला लाटांमधून येताना. तर बघू शकताय आपली आजची पापलेट. जास्त नाही, बारीक साईजची जास्त आहेत आज. मोठी जास्त नाही, 2 ते 3च मोठे आहेत आणि बाकी सर्व बारीकच आहेत. ही आपली आजची सरगी. पहिलं सुरुवातीलाच आपल्याला मोठा आलेला, नंतर मोठी नाही, सगळी बारीक आली. बघू शकता एकदम मोठी नाही, मोठ्या साईजची 2-3च आहेत. मीडियम साईजचे आहेत. तर जास्त नाही. आणि वातावरण बघितलं असेल किती खराब झालेलं आज. तर मंडळी फायनली आलोय वरती. आज आपल्याला जास्त पापलेट नाही मिळाले, कारण की आज हवामान भरपूर खराब झालेला. आणि किनाऱ्याला आलो तेव्हा बघितलंच असेल भरपूर लाटा होत्या. त्या लाटांमधून किनाऱ्याला येईपर्यंत भरपूर रिस्क असते, त्याच्यामुळे जास्त होड्या पण नाही गेल्यात. आणि आज पापलेट पण आपल्याला भरपूर कमी मिळाली. तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.